नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। शहादा परिसरात घरफोड्या व बाईक चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड। $8,23,000चा मुद्देमाल जप्त। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क, नंदुरबार। नमस्कार प्रेक्षक हो, शहादा शहर आणि परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा आणि शहादा पोलिसांना मोठे यश आले आहे। या कारवाईत पोलिसांनी 2 सराईत संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून $8,23,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। यामध्ये 7 चोरीच्या मोटारसायकली आणि 5 घरफोड्यांच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप आणि अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांना आळा घालण्याचे निर्देश दिले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांचे पथक शहादा परिसरात गस्तीवर होते। दरम्यान मध्य प्रदेशातून काही संशयित व्यक्ती चोरीची मोटारसायकल घेऊन लोणखेडा गावाकडून शहादा शहराकडे येत असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली। पोलिसांनी लोणखेडा परिसरामध्ये सापळा रचून विना क्रमांकाच्या संशयास्पद पल्सर मोटारसायकलवरून जाणाऱ्या 2 जणांना ताब्यात घेतले। त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे सुभाष डोंगरसिंग वास्कले वय 22 राहणार झाई मध्य प्रदेश आणि संजय सुभाषसिंग कसुंबिया वय 22 राहणार मुळजिया मध्य प्रदेश अशी असल्याचे सांगितले। त्यांनी ताब्यात असलेली मोटारसायकल शहादा येथून चोरल्याची कबुली दिली। दोन्ही संशयितांना शहादा पोलिसांच्या स्वाधीन करून पुढील चौकशी केली असता त्यांनी शहादा शहर व परिसरात अनेक घरफोड्या आणि वाहन चोऱ्या केल्याचे कबूल केले। पोलिसांनी त्यांच्याकडून $6,75,000 रुपये किमतीच्या एकूण 14 मोटारसायकली आणि घरफोडीतील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कमेसह एकूण $8,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे शहादा पोलीस ठाण्यातील 7 आणि मध्य प्रदेश राज्यातील 1 असे एकूण 8 गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत। तसेच संशयितांच्या पूर्वेतिहासावरून त्यांच्यावर आधीचे 8 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे। या आंतरराज्यीय टोळीने गुजरात राज्यातही गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहादाचे पोलीस निरीक्षक विलास सुवासे आणि त्यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।